नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कास्ट सर्टिफिकेट कसे काढावे, ही लाईव्ह प्रोसेस, फॉर्म कसा फिल करावा, डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायचे, कसे अपलोड करायचे, संपूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही नक्कीच फॉलो करा. स्टेप बाय स्टेप मी संपूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. फॉर्म भरताना किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करताना सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. तर महाराष्ट्रात कास्ट सर्टिफिकेट साधारणपणे आपण आपले सरकार पोर्टलवरून काढू शकतो किंवा जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही काढू शकता. 2 ऑप्शन तुमच्याकडे आहे. तर आपल्या सरकारवरून जरी तुम्ही अप्लाय केलं तर घर बसल्या तुम्ही अप्लाय करू शकता. तर आपल्या सरकारवरून तुम्ही घर बसल्या अप्लाय करावं मला असं वाटतंय. जर तुम्हाला प्रोसिजर नसेल जमत तर जवळच्या महाई सेवा केंद्रात अवेलेबल असते, बट तुम्ही स्वतः ट्राय केले पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ फॉलो करा. दोन्ही प्रोसिजर सेम आहे. तर मी आलोय महा ऑनलाईनच्या पोर्टलवरती, लॉग इन केलं आहे. तुम्ही आपल्या सरकारवरती लॉग इन करून घ्यायचं. सेम प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस हे सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कास्ट सर्टिफिकेट हे ऑप्शन निवडायचे आहे. त्याच्यामध्ये ओबीसी, एससी, एनटी असे ऑप्शन असतात. तर तुम्ही तुमच्या कास्टनुसार, ऑप्शननुसार तुम्ही तुमचं निवडायचं आहे फॉर्म भरण्यासाठी. तर मी ओबीसी मधून कास्ट सर्टिफिकेट काढतोय, तर मी ओबीसी कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट केलं आहे. आता बघा, मी कंटिन्यू वरती क्लिक करतोय. सेम प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे. कुठली चूक न करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, माझं एवढंच म्हणणं आहे. तर इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची. तिथे कंटिन्यू वरती क्लिक करायचं. आता ऍप्लिकेशन डिटेल, इथे बघा सगळ्यात मोठी चूक तुम्ही इथे करतात. तर मुलगा असतो तुमचं, मुलाचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं असतं, तर तुम्ही ते ऍप्लिकेशन डिटेल मध्ये मुलाचे नाव फिल करून टाकतात. त्याच्यामुळे तुमचा फॉर्म 100% रिजेक्ट होणार. तुम्ही ते मुलाची डिटेल भरायचीच नाहीये. का? कारण तुमचा मुलगा जर 18 वर्षावरील असेल तरच तुम्ही इथे मुलाची डिटेल फिल करू शकता, नाहीतर तुम्ही इथे पालकाची डिटेल फिल करायची आहे. तर का? कारण 18 वर्षाखालील ऍप्लिकेशन आपण डायरेक्ट ऍप्लिकंट म्हणून नाही करू शकत. तिथे तुम्ही मुलाला लाभार्थी म्हणूनच टाकावे लागते. लाभार्थीच्या ठिकाणी तुम्ही मुलाचे नाव फिल करायचे आहे आणि ऍप्लिकंट तुम्ही वडिलांच्या नावाने करायचं आहे. ऍप्लिकेशन हे वडिलांच्या नावाने करायचे आहे. ही प्रोसिजर असते. तर नक्कीच तुमचे डाऊट इथे क्लिअर झाले असतील. बरेचसे फॉर्म भरताना चुका ज्या होतात त्या इथे तुमच्या क्लिअर होतील. तर बघा, मी इथं ऍप्लिकंट डिटेल मध्ये वडिलांचे म्हणजे फादरचे नेम इथे टाकतोय. इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये पण तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तर मी इंग्लिशमध्ये टाकलंय. तर मराठीमध्ये नाव टाकण्यासाठी तुम्ही वर्डचा वापर करू शकता. तर वर्डमध्ये जाऊन तुम्ही मराठीत नाव टाईप करायचे आणि इथे येऊन पेस्ट करू शकता. आता इथं फादर्स नेम मध्ये तुम्ही स्वतः ऍप्लिकंट असाल तर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि लाभार्थीच्या आजोबाचं. समजलं तुम्हाला? तर मराठीमध्ये पण सेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. जी तुमचे आधार कार्ड वरती असेल त्याच्यानुसार तुम्ही इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे ऍड्रेस टाकायचा आहे तुमचा. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका आणि तुमचं गाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आणि तुमचं ऑक्युपेशन, फार्मर जे तुम्ही असाल ते टाकायचं आहे. आणि रिलेशनशिप विथ बेनिफिशियरी तुम्ही मुलासाठी काढताय तर बघा इथं सन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे कुमार म्हणून सिलेक्ट करायचं. बेनिफिशियरी डिटेल म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी काढताय, ज्याचं कास्ट सर्टिफिकेट मुलाचं, तर त्याची डिटेल तुम्हाला इथे फिल करायची. मी आधीच तुम्हाला माहिती सांगितली होती. बघा, आता मी इथे मुलाचं नाव टाकतोय, ज्याचं आपण कास्ट सर्टिफिकेट काढतोय तिथं. बेनिफिशियरी म्हणजे ज्याचं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढताय तो. बघा, आता इथे पण इंग्लिशमध्ये नाव टाईप करायचं, मराठीमध्ये पण तुम्ही टाईप करून घ्यायचं आहे. इथे आता डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. बेनिफिशियरी आणि ऍप्लिकंट मध्ये कधी कन्फ्युजन व्हायचं नाही किंवा कधीच नाही झालं पाहिजे.
ॲप्लिकंट म्हणजे तुमचे फादर करायचे आणि बेनिफिशरीमध्ये जो लाभ घेतोय त्याचं नाव टाकायचं, बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. जे रेड मार्कमध्ये आहे ती माहिती भरली तरी चालते, जे गरज नाही तुम्ही नाही भरले तरी चालतंय. आता इथे तुम्ही तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे रिलिजनमध्ये हिंदू सिलेक्ट करायचं आहे. बाकी कोणती डिटेल फिल नाही केली तरी चालतंय. तर ॲफिडेविट ज्यांचं नाव चुकेल असेल त्यांना करायचं आहे. इथे रिझनमध्ये एज्युकेशन टाकायचं आहे, इथे नो करायचं आहे. ज्यांना गरज आहे त्यांनी ॲफिडेविट करायचं आहे. ॲग्रीमेंटला ॲक्सेप्ट करून प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे. तर बघा आता इथे डॉक्युमेंट्स अपलोडच्या प्रोसिजरपर्यंत आपण आलो आहे. तर आता डॉक्युमेंट्स बघा मी कोणते कोणते अपलोड करतो. नीट व्यवस्थित तुम्ही ही प्रोसिजर फॉलो करा. मी सर्व डॉक्युमेंट आधीच स्कॅन करून ठेवलेले आहे, त्यामुळे मी स्कॅनिंगची प्रोसिजर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही आहे. पहिलं डॉक्युमेंट मी बेनिफिशरीचं बोनाफाईड, म्हणजे ज्याचं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढताय त्याचा बोनाफाईड तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर बघा मी इथे डॉक्युमेंट्स टाईपमध्ये पण बेनिफिशरी बोनाफाईड सिलेक्ट केलं आहे. आता डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये पण तुम्ही व्यवस्थित बेनिफिशरी बोनाफाईड इन्फॉर्मेशन नेममध्ये देऊन टाकायचं, कारण जेव्हा तुमचं कास्ट सर्टिफिकेट चेकिंगसाठी जाईल तेव्हा त्यांना ते ॲप्लिकेशन चेक करताना सोपे जाते. तर दुसरं डॉक्युमेंट्स मी आधार कार्ड जोडतोय. कोणाचं? वडिलांचं, म्हणजे ॲप्लिकंटचं. वडिलांचं आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे. तर बघा मी इथे आता डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये पण इथे व्यवस्थित मी मेन्शन करतोय की ॲप्लिकंट आधार कार्ड, म्हणजे कन्फ्युजन नाही होत. जो तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करणार त्याला बिलकुल कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. आता तिसरं डॉक्युमेंट्स मी ऑदर याच्यासाठी सिलेक्ट केलं की मी बेनिफिशरीचं आधार कार्ड पण जोडतोय, म्हणजे मुलाचं पण आधार कार्ड मी इथे जोडतोय ज्याचं आपण कास्ट सर्टिफिकेट काढतोय. त्याच्यामुळे मी इतर बघा संबंधित दस्तावेजमध्ये बेनिफिशरी आधार कार्ड हे मेन्शन केलंय, म्हणजे चेक करणाऱ्याला पण व्यवस्थित प्रोसेस, म्हणजे डॉक्युमेंट्समध्ये कन्फ्युजन नाही होत. आता बघा मी इथे ज्याचं आपण कास्ट सर्टिफिकेट काढतो त्याचं आधार कार्ड जोडलंय. इथे पण मी मेन्शन केलंय की बेनिफिशरी आधार कार्ड. ही प्रोसिजर एक सिस्टमॅटिकली समोरच्याला समजण्यासाठी असते. तर बघा मी तिसरं पण डॉक्युमेंट्स इथे अपलोड केलंय. म्हणून डॉक्युमेंट अपलोडिंग प्रोसिजर खूप महत्वाची आहे. तर चौथं डॉक्युमेंट मी जोडतोय स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. कोणाचे? तर फादरचे, ॲप्लिकंटचे. जे वडिलांचे तुम्हाला इथं LC स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. इथे पण बघा आता मी LC सिलेक्ट केलंय. आता डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये ॲप्लिकंट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे मी क्लिअर मेन्शन केलं आहे, कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. तर बघा माझे 4 डॉक्युमेंट्स इथे अपलोड झाले आहे. आता मी 5वे डॉक्युमेंट्स अपलोड करतोय सिस्टर्स कास्ट सर्टिफिकेट. तर माझ्या केसमध्ये सिस्टरचे कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल असल्यामुळे मी ते अपलोड करतो. तुमच्याकडे वडिलांचे असेल तर फादरचे करू शकता, अंकलचे करू शकता, ग्रँडफादरचे करू शकतात. खूप सारे ऑप्शन आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्यानुसार तुम्ही सिलेक्ट करून अपलोड करायचं आहे. तर माझ्याकडे सिस्टरचे कास्ट सर्टिफिकेट आहे, तर मी डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये पण क्लिअर मेन्शन करतोय सिस्टर कास्ट सर्टिफिकेट. तर बघा मी इथे कास्ट सर्टिफिकेट ऑफ बेनिफिशरी सिस्टर म्हणजे क्लिअर मेन्शन केलं आहे. आता 5 डॉक्युमेंट अपलोड झाले आहे. तर माझ्याकडे हे एक्स्ट्राचे डॉक्युमेंट्स आहे, म्हणजे मी अंकलचे कास्ट सर्टिफिकेट पण इथे अपलोड करतोय. तुमच्याकडे असेल तर जोडावे, नसेल तर एक कास्ट सर्टिफिकेट कोणाचं तरी फॅमिलीमधलं जोडणं आवश्यक आहे. एक्स्ट्रा जोडले तरी खूप चांगले आहे, कारण त्याच्यामुळे तुमचं कास्ट सर्टिफिकेट निघण्यासाठी हेल्प होते लवकर. तर मी अंकलचे अवेलेबल असल्यामुळे मी काकांचे पण कास्ट सर्टिफिकेट इथे जोडलेले आहे. आता मी पुढचं डॉक्युमेंट्स आजोबांचे LC, तुमच्या ग्रँडफादरचे LC इथे जोडायचे आहे, कारण 1951 65 चौतारा लागतोच, त्याच्यामुळे LC हे लागतेच, हे कंपल्सरी आहे. आजोबांचं एक डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे, ज्याच्यावरती जन्मतारीख हवी. तर बघा मी हे पण डॉक्युमेंट जोडले आहे, कारण सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट्स हे होतं आजोबांचे LC. पुढचं डॉक्युमेंट मी ॲप्लिकंटचा फोटो. आता वडिलांचा इथे मी फोटो अपलोड करणार बेनिफिशरीचा, ज्याचा आपण कास्ट सर्टिफिकेट काढतो त्याच्या वडिलांचा फोटो मी इथे सिलेक्ट करतो.
आणि पुढचे डॉक्युमेंट्स आता मी रेशन कार्ड अपलोड करणार आहे. रेशन कार्ड मी अपलोड केलंय. डिस्क्रिप्शनमध्ये पण रेशन कार्ड टाकून तुम्ही ॲड डॉक्युमेंट करायचं आहे. एकदा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सगळे क्रॉस चेक करून घ्यायचे आहे. इथे व्ह्यूज ऑप्शनमध्ये आहे, किंवा चुकीने किंवा दुसरं पण अपलोड होऊ शकतं, तर म्हणून चेक करणं गरजेचं आहे. तर मी आता सर्व डॉक्युमेंट चेक करून घेतोय. मी टोटल 9 डॉक्युमेंट्स अपलोड केले होते. आता कंटिन्यू वरती क्लिक करायचे तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला इथे आता लाईव्ह कॅमेरामध्ये फोटो कॅप्चर करायचा आहे. लाईव्ह कॅम मध्ये ऍप्लिकंटचा फोटो कॅप्चर करतोय. तुम्ही पण अशा प्रकारे अपलोड करायचा आहे आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर वेल अकाउंट मधून पेमेंट करायचं. तुम्ही आपल्या सरकारवरून करत असाल तुम्ही गुगल पे, फोन पे वरून करू शकता. तर मी प्रदान निश्चित केलंय. त्याच्यानंतर याची प्रिंट काढू शकता. त्याच्यानंतर मी कंटिन्यू वरती क्लिक केलंय डायरेक्टली. तर ही होती संपूर्ण प्रोसेस. अशा प्रकारची तुम्हाला पोचपावती भेटेल. हे याची प्रिंट आउट काढून ठेवायची आहे. बघा, अशी असती प्रोसिजर. नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुमचे डॉक्युमेंट जर क्लिअर असेल ना, तर 10 ते 15 दिवसात तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला भेटून जाते. तर ही होती संपूर्ण प्रोसिजर. मी पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल अशी मी अपेक्षा करतो. जय महाराष्ट्र. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला.